पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूच्या 5 दिवसानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी नेते मंडळी पोहोचू लागली। हुंड्यासाठी मुलीची हत्या झाल्याचा आरोप पालकांनी केला। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं 9 महिन्याचं बाळही आरोपींच्या नातलगांनी 6 दिवस लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला। पाहूया। पुण्यातील वैष्णवीच्या मृत्यूने संताप उसळल्यानंतर 5 दिवसांनी आपल्या नेत्यांना पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ मिळाला। आधी मंत्री उदय सामंत वैष्णवीच्या आई वडिलांना भेटली। ज्या पद्धतीनं तो प्रसंग घडलेला आहे हा भूषणावह नाही आणि ती जर हत्या असेल तर त्याच्यावर कठोर म्हणजे कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे। नंतर महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भेटीचा मुहूर्त काढला। पण तक्रार करून पण जर त्याच्यावर काही कारवाई झाली नसेल किंवा हलगर्जीपणा झालेला असेल तर निश्चितपणाने त्या संदर्भातली सुद्धा चौकशी ही केली जाईल। अजित पवारांनी फोनवरून कुटुंबियांशी संवाद साधला। माझा या गोष्टीशी दुराडोळे देखील संबंध नाही, तुम्हाला माहिती आहे। त्या बडव्याला सोडणार नाही, सगळी कलम घातलेली आहे। मी आहे तुमच्या बरोबर, मी तुमचीच बाजू घेतलेली आहे, तुमचीच बाजू घेणार आहे। त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देण्यास त्यांना वेळ मिळाला। 19 तारखेला सुमोटो दाखल केल्यानंतर बावधन पोलीस स्टेशनला या घटनेचे आयो आहेत एपीआय डोंगरे आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे। याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। माध्यम आणि सोशल मीडियामध्ये संताप दिसू लागल्यानंतर आम्ही कोणाला सोडणार नाही हे ठरलेलं सरकारी उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं। मात्र याच पुण्यामध्ये काही महिन्यांपूर्वी प्रसूती वेदनांवेळी मंगेशकर रुग्णालयामध्ये डिपॉझिट मागितल्यानं मातेचा मृत्यू झाला। 2 जुळी बाळं जन्माच्या वेळीच अनाथ झाली। या प्रकरणामध्ये सुद्धा आरोपानुसार हुंड्यासाठी वैष्णवीची हत्या झाली। मृत्यूनंतर वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाला अनेक दिवस आरोपींचे नातलग आणि जवळच्या लोकांनी लपवून ठेवलं। मंगेशकर रुग्णालय प्रकरणातही रुपाली चाकणकरांनी डझनभर प्रतिक्रिया आणि सकाळ दुपार पत्रकार परिषदा घेतल्या। भाजपच्या चित्रा वाघांनी रुग्णालयामध्ये तोडफोड करणाऱ्या महिलांना रणमर्दिनीचा किताबही दिला। भाजप आमदार अमित गोरखेंनी तर हॉस्पिटलच ताब्यात घेण्याची मागणी करून नंतर मवाळ भूमिका घेतली। सरकारनं 4 समित्यांचे रिपोर्ट मागवले। डॉक्टर घैसासवर गुन्हा दाखल होण्याआधी पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं। तेव्हाही आम्ही कुणाला सोडणार नाही हे सरकारचं लाडकं उत्तर दिलं होतं। मात्र कारवाईसाठी पुढे किती हातपाय हलवले याचं उत्तर कुणाकडेच नाही। आता पुन्हा आम्ही कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन सत्ताधारी देत आहेत। हे देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे, हे महायुतीचं सरकार आहे आणि आमचा देवाभाऊ हा असल्या नराधमांना कोणी कितीही जवळचा असला, मी पुन्हा जबाबदारीने सांगते, पार मांडीला मांडी लावून बसणारा असला तरी त्याला सोडणार नाही आणि वैष्णवीचा जो हा बदला आहे तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। अशा गुन्हेगारांना अजित पवार पाठबळ देत नसतो। त्या भडव्याला 2 दिवसामध्येच 4 युनिट पाठवलेली आहेत, अटक केली जाईल। अजितदादांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर ही केस घेतली जाईल। अजितदादा ज्या पद्धतीने काम करतो तर अजितदादा तेवढाच संवेदनशील आहे। आरोपी कुटुंब अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी निगडीत असल्यामुळे आरोपींच्या राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेख येणं साहजिक होतं। यात थेट अजित पवारांच्या संबंधांचा कुणी प्रश्नही केला नाही। मात्र स्वतः अजित पवारांनीच यामध्ये माझा काय संबंध असं म्हणून सवाल केला। आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडं केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारने दयाला सांगितलं तू असं कर म्हणून, मला तर काय कळलंच। मी घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असं ना ऍक्शन घे। आता अजित पवारांनी केलेली विधानं बघा। अजित पवार असं म्हणतात की आरोपी राजेंद्र आगवडे माझ्या पक्षाचा पदाधिकारी नाही, पण माझ्या पक्षाचा सभासद असेल तर त्याला आत्ताच पक्षाच्या बाहेर काढतो। म्हणजे अजित पवारांना ज्याचं सदस्यत्व पूर्ण आठवतही नाही
तो अतिशय चिल्लर वा किरकोळ माणूस असला पाहिजे. मात्र याच किरकोळ सभासदाच्या लग्नात अजित पवार आवर्जून हजेरी लावतात. दाव्यानुसार तिथे अर्धा तास थांबतात. असं नेमकं या सभासदाचं काय कर्तृत्व होतं हा देखील प्रश्नच आहे. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको. काय गरज नाही. गरिबाच्या दारात धादा जाईल, पण असल्यांच्या दारात जाणार नाही. पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व पद किंवा सदस्यत्वातनं त्यांना मुक्त करण्यात आलेले, त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. यामध्ये राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते. त्यांचा मुलगा हा संघटनेमध्ये काम करत होता. व्यक्ती कोणत्याही पदावर असू दे, पदाधिकारी असू दे, शेवटी तो गुन्हेगार आहे. तुर्तास गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींनी फरार होण्याची परंपरा या प्रकरणात सुद्धा अबाधित राहिली. यावर आम्ही पथकं नेमली आहेत, सगळी यंत्रणा कामाला लावलीये, आरोपींना सोडणार नाही अशी उत्तरं सरकार मोठ्या थाटानं देतंय. मात्र आरोपी फरार कसे होतात? तातडीनं गुन्हे दाखल का होत नाहीत? गुन्हे दाखल झाल्यानंतर कारवाईसाठी हात का बांधले जातात याची उत्तरं गरजेची आहेत. आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पळाला, पळून पळून कुठं जातोय? पळून पळून कुठं? मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या. 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. 10 लाखांसाठी पोटात 2 बाळं असणाऱ्या एका आईवर रुग्णालय उपचार करत नाही. असह्य वेदना होत असताना ती महिला 40 किलोमीटरचा प्रवास करून 3 हॉस्पिटल फिरते आणि अखेर तिचा मृत्यू होऊन दोन्ही मुलं पोरकी होतात. दुसऱ्या घटनेत हुंड्यासाठी वैष्णवीचा अतोनात छळ होतो. संशयास्पदरित्या तिचा मृतदेह मिळतो आणि मृत्यूनंतर तिचंही 9 महिन्याचं बाळ आरोपीचे नातलग 6 दिवस लपवून ठेवतात. माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर मृत लेकीचं बाळ आजी आजोबांकडे पोहोचतं. लाडक्या बहिणींचा छळ करणाऱ्यांना अद्दल घडेल अशी सत्तेतल्या 3ही भावांकडनं अपेक्षा आहे. आणि यापुढे आरोपींना सोडणार नाही यापेक्षा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होणार नाही ही भूमिका समोर येणं गरजेचं आहे. जर मयुरी हगवणीच्या तक्रारीची दखल तात्काळ महिला आयोगाने घेतली असती तर आज वैष्णवी हगवणी आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत असते. पण तक्रार करून पण जर त्याच्यावर काही कारवाई झाली नसेल किंवा हलगर्जीपणा झालेला असेल तर निश्चितपणाने त्या संदर्भातली सुद्धा चौकशी ही केली जाईल. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड, पुणे.